एक मिनट जीत तय हो गई है। इसके साथ में बहुत जिम्मेदारी भी है। अब अपने चुनाव क्षेत्र में जो भी लोगों के इश्यूज है उनसे एक अच्छी और बड़ी लीड भी है। आपकी जो निष्ठा आती है उसके लिए कार्यकर्ता काफी आपके लिए काम कर रहे हैं।
बाजूला चेष्टा होती आणि एका बाजूला निष्ठा होती. मतदार कुठेही हल्लेला नव्हता. निष्ठावंत कार्य एकत्र होतात, निवडून आले, माजोरडे झाले आणि निघून गेले. पैसे राखण्याचं काम आमच्या प्रत्येक शिवसैनिकांनी, प्रत्येक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. आणि म्हणून लोकांकडे मात चालत नाही, त्याच्यासाठी नम्रता हवी आणि विचार हवी. कर्नाटकामध्ये मोदींनी अशाच केलेल्या, पण कर्नाटकामध्ये पण एक हाती सत्ता आली ना, त्यामुळे लोक मोदी पंतप्रधान आहेत, तो त्यांचा रिस्पेक्ट आहे. पण त्या पंतप्रधानाच्या पदाचा रिस्पेक्ट इतक्या खाली आणणं हे रॉंग आहे. काय सांगणार आहे मनोज आणि तुम्ही तुमच्या पक्षाच्या ज्याला समर्थन दिलं ते निवडून आलं, काय सांगणार? खरं म्हणजे आज जो विजय आहे महाविकास आघाडीचा, इंडिया आघाडीचा, हा खऱ्या अर्थाने संविधानाचा आणि बाबासाहेबांच्या विचाराचा विजय आहे. आणि आमच्या पक्षप्रमुखांनी मनोज भाईंनी जे स्वप्न बघितलं की या देशात बाबासाहेबांची लोकशाही टिकली पाहिजे, या देशात जो हिटलरशाही चालली होती गेल्या 10 वर्षात, त्यांनी जो हिटलरपणा आणि जो हुकुमशाहीपणा केला, आज खऱ्या अर्थाने त्यांना उत्तर आज मतदारांनी दिलेला आहे. आणि हा विजय संविधानाचा आहे, हा निष्ठेचा आहे, स्वाभिमानाचा आहे. मी सर्व विजय उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष इंडिया आघाडी सोबत कंटिन्यू असणार आहे आणि सर्व मतदार बांधवांचं आणि या जनतेने लोकशाहीला मान्य केलेलं आहे, हे मान्य करावं लागेल. 405चा नारा दिला, पण आता मोदी तडीपार झालेला आहे. खाली मुंबई में नहीं, आप देखेंगे पूरे महाराष्ट्र में नहीं, पूरे इंडिया में महाविकास आघाड़ी और इंडिया के अलायंस के जितने उम्मीदवार हैं सब जीत रहे. अभी काउंटिंग चल रहा है, जो कम मार्जिन से अभी वोटिंग वहाँ हो रहा है. और अभी हम लोग को पूरी उम्मीद है कि हमारी सरकार आएगी, दिल्ली में हमारी सरकार बैठेगी और अरविंद सावंत जी भी जीत गए, हम उनको भी शुभेच्छा देते हैं. और हमारे अनिल देसाई जो दक्षिण मध्य मुंबई के हैं, और हमारे जो कार्यकर्ता कांग्रेस और एनसीपी और शिवसेना के कार्यकर्ता जो मेहनत की है, आज उसका फल आज हमारे को मिलने वाला है. बस उसी की खुशी मनाने के लिए आज हम लोग यहाँ जमा हुए हैं. प्रचार के पहले दिन भी आपने एक कॉन्फिडेंस जताया था कि जीत हमारी होगी, कहा था आपने, और आज जीत होकर रही. क्या कहेंगे, कैसे आपको लगा कि जीत आपकी होगी? धन्यवाद. आपको वो बात याद है कि प्रचार के दिन हमने कहा था, और हम अभी भी यही कह रहे हैं कि जैसा उस टाइम कहे थे कि हमारी सरकार बनेगी, हमारे कैंडिडेट जीत के आएंगे, अभी भी मैं आपको बोलता हूँ कि हमारी सरकार जीत के आएगी और हमारी सरकार दिल्ली में बैठेगी. खुशी का माहौल है, क्या कहते हैं? आप देख नहीं रहे कि लोगों का उत्साह किस तरह है. ये जीत अनिल देसाई, अरविंद सावंत और महाविकास आघाड़ी के सर्वे जो कैंडिडेट जो आगे है, जो मुझे मालूम है हम लोग अभी सब लोग काउंटिंग से बाहर है, अनिल देसाई जैसे स्वच्छ उम्मीदवार को हमारे साउथ सेंटर के लोगों ने भारी मतों से जिताया है. जीत ये है, पैसा से इलेक्शन नहीं जीता जा सकता है, प्यार, मोहब्बत और सबको भाईचारे से इलेक्शन जीता जा सकता है. कांग्रेस के कार्यकर्ता भी, कांग्रेस के कार्यकर्ताओं तो हमेशा हमारे जो भी पूरे बम्बई में जो कांग्रेस के कार्यकर्ताओं ने जो काम किया निस्वार्थ,
अपना खून पसीना बहा के इतना सब मेहनत करके विशाल जीत का हमें सबका श्रेय है। हम कांग्रेस का भी है, शिवसेना का भी है, एनसीपी के लोगों का भी है। खरी शिवसेना ही उद्धव साहेबांची जनतेने आज दाखवून दिलेलं आहे आणि या ठिकाणी मुंबईमध्ये बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना ही सगळ्या जनतेने या ठिकाणी मतदानाच्या रूपाने दाखवून दिलेलं आहे। आणि निवडणूक आयोगाने जो काळा कारभार आणि ज्यांना घाबरून हा निर्णय घेतला होता त्यांना सुद्धा हा निर्णय आता कळाला असेल। आता जे म्हणत होते तेच शिल्लक राहतात की नाही ते बघा थोडे दिवसात। अरविंद सावंत जी जीत कर आए क्या कहेंगे? मुंबई में कुछ 5 सीट महाविकास आघाड़ी ने जीती। ये सब उद्धव साहब का करिश्मा है। इंडिया महाविकास आघाड़ी उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी के सभी कैंडिडेट हमारे मुंबई के ये भारी मात्रा से जुड़ के आए और मैं कहूँगा ये महाविकास आघाड़ी के जितने भी पदाधिकारी लोग हैं ये सबका उनका सहयोग है, उनकी ताकत है और उसके वजह से ये आज हमारी जीत बहुत भारी मात्रा से हो गई। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय उमेदवार एक अभ्यासू व्यक्तिमत्व श्री अनिलजी देसाई यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व तळागाळातल्या शिवसैनिकांनी तन मन धन लावून आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोमाने काम करून भले धनुष्यबाण त्यांनी आपला अर्पून घेतला होता पण मशाल चिन्ह हे घराघरात पोहोचवलं, मनामनात पोहोचवलं आणि हृदयामध्ये सर्व नागरिकांच्या सर्व मतदारांच्या मशाल त्यांनी पेटवली। ती मशाल आज जागृत झालेली आहे। आज या ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून सर्व काउंटिंग एजंट सर्व मोठ्या उत्साहाने जल्लोषाने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि लोकांच्या मनामध्ये एक भावना होती की पैसा किती जरी वाटप केला तरी माणुसकी या ठिकाणी जिंकलेली आहे आणि शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं कारण की दक्षिण मध्य मुंबई ही लोकसभेचे जे हे आहे ते शिवसेना भवन, हे शिवसेना भवन या दादर मध्ये येत असल्याने की ही आपलं जी पदवीधर मतदारसंघ हा कसा पण करून यायचाच होता दक्षिण मध्य मुंबईचा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्याला यश आलेलं आहे आणि आई सरीमणी गावदेवीनी या ठिकाणी मला वाटतं 3,95,000 मताधिक्य श्री अनिलजी देसाई यांना मिळालेलं आहे आणि प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी 54,000 पिछाडीवर ठेवलेलं आहे। या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उपनेते वाडवली गावचे सुपुत्र सुबोजी आचार्य देखील या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी मोठ्या उत्साहाने जल्लोषाने या ठिकाणी तळ ठोकून बसलेले होते। मी सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो, आपले देखील आभार मानतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। सर काय सांगणार आहे आज हे मोठं काय सांगणार? खरं म्हणजे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि जनतेची शक्ती ही विजयी झालेली आहे। जनता ज्यांच्या बाजूने होती ते विजयी झालेले आहेत। आमचे अनिल देसाई हे चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। तर सर्वप्रथम मी सर्व नागरिकांचे मतदारांचे आभार मानतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मागे असंच जनतेने कायम उभं राहावं। महाराष्ट्रात नक्कीच बदल घडेल।